नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उजळणी आठवड्याची या सदरामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. उजळणी आठवड्याची जे आपण सोमवार ते शुक्रवार पर्यंत प्रश्न घेतले होते त्याचीच एक धावती आपण भेट घेणार आहोत. जे विद्यार्थी नवीन आहेत, जे बघतायत त्यांना कदाचित लक्षात येणार नाही. यांचं स्पष्टीकरण, या प्रश्नांचं स्पष्टीकरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर सोमवार ते शुक्रवार हे जे आपले भाग झालेले आहेत त्या भागामध्ये आपण जे काही प्रश्न घेतले ते प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथे मिळेल. इथे आपण एक उजळणी ही घेतो यासाठी की आपल्या लक्षात राहावं आणि ज्या प्रश्नांची उत्तर आहेत ती आपल्याला पाठ व्हावीत, यासाठी पाठ म्हणण्यापेक्षा लक्षात राहावीत. म्हणून उजळणी आठवड्याची ही आपण आता इथे घेतोय, जी 20 जानेवारी ते 26 जानेवारी म्हणजेच आता यामध्ये 26 जानेवारी आपला येणारा दिवस आहे, बरोबर की नाही. पण यामध्ये आपण शुक्रवार पर्यंत म्हणजेच 25 जानेवारी पर्यंत आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या उजळणी आठवड्याची. तारीख याच्यासाठी ठेवली की एक आठवडा पूर्ण, बरोबर आहे की नाही. मग एखादा म्हणजे 25 तारीख टाकली तर तुम्ही म्हणाल सर आठवडा कुठे कंप्लीट होतो, असं बरेच जण म्हणतात, म्हणून 26 तारीख. तर 20 ते 26. हा, चला सुरुवात करूया आपल्या या चालू घडामोडीच्या उजळणी आठवड्याची या सदरामध्ये. चला, नवीन बॅच आपली लॉन्च होते, बरोबर की नाही. सिक्रेट आहे, लवकरच भेटणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय, रुक्मिणी या स्वदेशी बनावटीच्या प्रणाली मार्फत कोणत्या युद्ध नौका पाणबुडीत संवाद साधला जाणार आहे. तर यापैकी कोणती आहे, INS वाक्षीर. यामध्ये काय करणार आहेत, तर ही रुक्मिणी या स्वदेशी बनावटीच्या प्रणालीचं काय होणार आहे, संवाद साधला जाणार आहे या प्रणाली मार्फत. आता याचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण ज्या दिवशी प्रश्न घेतले होते सोमवारपासूनचे तिथे तुम्हाला मिळतील. हे सगळे महत्वाचे आहेत. INS विक्रांत, निलगिरी, वाक्षीर, सुरत हे काय आहे, याच्या कधी कधी कमिशनेट झालेत, कारण आता 3 युद्ध नौका 15 जानेवारीला कमिशनेट झालेल्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा रुक्मिणीचा संबंध कशाशी आहे, INS वाक्षीर. चला, भारतीय लष्कराचा स्थलसेनेचा कितवा स्थापना दिवस पुणे येथे साजरा करण्यात आला. तर तो 77वा. कोणता, 77वा. आता जो येणार आहे हा आपला 76वा प्रजासत्ताक दिन येणार आहे, बरोबर की नाही. आणि 4 डिसेंबर म्हणणार होतो, पण जो आपला 15 जानेवारी आहे, 15 जानेवारी काय आहे बरं, तर 15 जानेवारी आपला स्थलसेना दिवस म्हणजेच आर्मी डे आहे. आणि स्थलसेना दिवस जो आहे हा या वर्षी पुण्यामध्ये पहिला कुठे झाला, याआधी कॉन्टेनमेंट दिल्ली या ठिकाणी होणार होतात म्हणजे होत होते. आता बंगळुरू हा पहिला झाला 2023 ला. 24 ला हा कुठे झाला, तर तो लखनौला झाला, उत्तर प्रदेशला. आणि आता पुण्यामध्ये महाराष्ट्रात झाला, हा तिसरा. दिल्ली बाहेरचा होणारा हा तिसरा. आणि स्थलसेनेचा कितवा, 77वा. रॉजर फेडरर सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम कोणी मोडला आहे याचा, तर कोणी मोडलेला आहे, हा नोवाक जोकोविच याने मोडला आहे. याचे किती होते, 429 होते. तर आता नोवाक जोकोविच हा 430च्या वर काय झालेले त्याचे सामने. सर्वाधिक ग्रँड स्लॅम हा कोणी घेतलेला आहे, तर कोण आहे तो, नोवाक जोकोविच. साधारण किती आपण बघितले, साधारण म्हणजे 24 आहेत है ना. आणि 24 ग्रँड स्लॅम सर्वाधिक घेणारा कोण, तर नोवाक जोकोविच, बरोबर की नाही. चला, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, राफेल नादालने किती घेतलेले आहेत, आणि रॉजर फेडरर, राफेल नाडाल आणि नोवाक जोकोविच, त्यापैकी नोवाक जोकोविच तुम्हाला सांगितले. L&T शिपयार्डने भारतीय नौसेनेच्या दुसऱ्या बहुउद्देशीय जहाज उत्कर्ष याचे अनावरण कुठे केलेले आहे, तरी कुठे केले, चेन्नईला केलेलं आहे. कुठे गेलेलं आहे, चेन्नईला, बरोबर की नाही. चेन्नई जवळ कटुपल्ली या ठिकाणी. चला पुढे जाऊया. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना खालीलपैकी कुठे करण्यात आलेली आहे, तर निजामाबाद या ठिकाणी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. आलं का लक्षात. ओके, कधी केली, 14 जानेवारीला केली. 20 राज्यांमध्ये आहे. हा, पल्ले गंगार रेड्डी याचे कोण आहेत, पहिले अध्यक्ष. पुढे जाऊया. बघा, वार्षिकांक चालू घडामोडीचं किती प्रश्न आहे त्याच्यामध्ये, 1500 प्रश्न उत्तर आहेत. किती आहे याची
तर 199 इतकी काय माफक ठेवलेलं आहे तुम्हाला. यामध्ये संपूर्ण तुम्हाला वर्षभरात जे आपण 1,500च्या वर प्रश्न घेतलेले आहेत इथे तुम्हाला मिळतील. साधारणतः 1600च्या आसपास आहे. 1600, 1,500 पण नाही, 1600 आणि इथे 1,500 प्लस लिहिले. नक्कीच घ्या सरावासाठी. बघा, सर्वात महत्वाचा सराव असतो. जितके तुम्ही सराव करणार तितकंच तुम्हाला काय होणार, जास्तीत जास्त सरावामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावणार आणि मग तुम्हाला परीक्षेची भीती राहणार नाही किंवा परीक्षेबद्दलचं तुम्हाला कोणत्याही प्रकारची जरी प्रश्न विचारण्याची पद्धत आली तरी ते तुम्हाला देता येते. त्यामुळे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. 6वा महाकुंभ मेळ्यात उपस्थितांशी संवाद वाढवण्यासाठी भाषणी हे जे प्लॅटफॉर्म आहे हे कोणी सादर केलेलं आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. साधारणतः 11 भाषांमध्ये काय आहे, 11 भाषा. आणि भाषणी काय आहे, हरवलेले जे सामान आहेत हे सामान त्या लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा त्यांची माहिती देणं. प्रश्न क्रमांक 7, केंद्र सरकारने कितव्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे, तर 8वा वेतन आयोग जो आहे तर याला दिलेली आहे. बरोबर आहे की नाही. 7वा हा कोणाच्या काळात झाला बरं, तर तो झाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये. हे लक्षात ठेवा. आयोगाची मंजुरी ही महत्वाची आहे आणि या वेळेला कोणाला दिली आहे, 8वा वेतन आयोग. आणि 8वा वेतन आयोग जो आहे, आलं का लक्षात. आता त्याबद्दल 7व्याचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, बरोबर की नाही. आता 8वा जो आहे हा 8वा 2026 मध्ये, म्हणजे याची जी 7व्याची जी आहे, 7वा याची मुदत जी आहे ही 2026 ला संपत आहे, म्हणून 8वा वेतन आयोग. चला, स्पेस डॉकिंग तंत्र विकसित करणारा भारत कितवा देश ठरलाय, तर तो 4था. स्पेडेक्स मोहीम कोणत्या रॉकेटद्वारे, तर PSLV कुठली बरं, PSLV C-60. आणि स्पेस डॉकिंग म्हणजे अंतराळामध्ये 2 उपग्रह एकमेकांना जोडणं, तर तो 4था. या अगोदर अमेरिका, त्यानंतर कुठला आहे, रशिया, चीन आणि 4था आता भारत बनलेला आहे. राज्यातील कामगारांसाठी किती नवीन कामगार रुग्णालय कामगार विमा सोसायटी राज्यात उभारणार आहेत, तर जवळपास 18. किती, 18. त्यापैकी 4 रायगडमध्ये आहेत, सर्वाधिक रायगडमध्ये. ओके, चला पुढे जाऊया. भारतीय स्थलसेना आणि वायुसेनेचा पूर्वी कमानाने कोणता युद्ध अभ्यास सुरू केलेला आहे, वज्रप्रहार, भारत शक्ती, डेव्हिल स्ट्राईक, युद्ध शक्ती. तर कोणता आहे, डेव्हिल स्ट्राईक. ओके, भारतीय स्थलसेनेचे तुम्हाला सांगितलेले आहेत कोण आहेत, उपेंद्र द्विवेदी आहेत, बरोबर आहे. वायुसेनेचं कोण आहे, अमरप्रीत सिंह आहे, बरोबर आहे की नाही. स्थलसेनेचा कुठला दिवस, तर 15 जानेवारी. तर वायुसेनेचा 8 ऑक्टोबर. मागच्या वर्षी 8 ऑक्टोबरचा कुठे झाला, मद्रास, मरीना बीच. बघा, जानेवारी महिन्याचं तुम्हाला इथे काय मिळेल, तर मासिक सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आपल्या ऍपमध्ये. ओके, सगळ्यांनी आवर्जून घ्यायचं. बघा, प्रत्येक महिन्याचं म्हणजे जे आपण घेतो त्यातले आहेत 120, म्हणजे साधारणतः 120च्या पुढे गेलेले प्रश्न आहेत आणि हे सगळेच्या सगळे तुम्हाला उपयुक्त पडणार आहेत आणि परीक्षेत सुद्धा येत आहेत. नुसतं मी बोलत नाही, तर माझे प्रश्न येत आहेत म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतोय घेण्याचं. ओके, चला. भारताचे तिसरे लॉन्च पॅड कुठे उभारलं जाणार आहे, तर ते आंध्र प्रदेश श्रीहरिकोटा या ठिकाणी उभारलं जाणार आहे, बरोबर आहे की नाही. दुसरं जे आहे ते तामिळनाडूमध्ये. पहिलं आंध्र प्रदेश, मग पुन्हा दुसरं जे तामिळनाडू आणि पुन्हा आता आंध्र प्रदेशमध्ये तिसरं लॉन्च पॅड, जे माणसाला चंद्रावर नेण्याची जी मोहीम आहे यासाठी ते उपयुक्त होणार आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. तिसरं लॉन्च पॅड हे कुठे, आंध्र प्रदेश, श्रीहरिकोटा. चला, भारताचा पहिला लोकपाल स्थापना दिवस हा कधी साजरा करण्यात आला, 16 जानेवारी, बरोबर की नाही. पर्याय क्रमांक C, 16 जानेवारीला. ओके, आता सध्याचे कोण लोकपाल आहेत, खानविलकर ना, बरोबर की नाही. आणि पहिले कोण होते, पिनाकी चंद्र घोष. आता कोण आहेत, खानविलकर आहेत सध्याचे लोकपाल. तर हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. अजय माणिकराव खानविलकर. ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 कुठे सुरू होणार आहे, तर तो होणार आहे मलेशियाला. पहिला जो झाला तो कुठे झाला,
हा दक्षिण आफ्रिकेला झाला, बरोबर की नाही. त्यामध्ये कोण होतं, भारत जिंकला, कोणाला हरवून, इंग्लंडला हरवून, बरोबर की नाही. तर T20 जे आहे त्यावेळेला कर्णधार कोण होती, शेफाली होती, बरोबर की नाही. आता कर्णधार कोण असणार आहे, निक्की प्रसाद ही कर्णधार असणार आहे. ऑनररी सिटीझन पुरस्काराने तरुणदास यांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचा संबंध कोणत्या देशाशी आहे, तर तो आहे सिंगापूरशी. कशाशी, सिंगापूर. सध्या षण्मुखारत्नम सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी हा पुरस्कार प्रदान केलाय दिल्ली या ठिकाणी तरुणदास यांना. ओके. भार्गवास्त्र याचा संबंध कशाशी आहे, तर हा संबंध आहे स्वार्म ड्रोन विरोधी सिस्टीम याच्याशी आहे. ओके. डिसेंबर महिन्याचं चालू घडामोडीचं जे मासिक आहे हे तुम्हाला उपलब्ध आहे आपल्या ऍपमध्ये. ओके. ज्यांनी आतापर्यंत घेतलं नाही त्यांनी काय करायचं, हे घ्यायचं नक्कीच, कारण सतत सांगतोच आहे सराव. भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह फायरफ्लाय याला प्रक्षेपित कोणी केलेला आहे, अग्निकुल, कॉस्मॉस, स्पेसएक्स, पिक्सल, बीवसी. बीवसी काय, स्पेसएक्स आणि पिक्सल. स्पेसएक्स या एलॉन मस्कची जी कंपनी आहे याचा फाल्कन 9 याने हे प्रक्षेपित करणार आहे आणि बनवलाय कोणी, पिक्सलने बनवलाय. साधारणतः याच्यामध्ये किती आहे, तर 6 उपग्रह आहेत. या वर्षी 3, पुढच्या वर्षी 3, असं हे 2 टप्प्यामध्ये काय करणार आहेत, प्रक्षेपित करणार आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धविराम शांती करार कुठे झालेला आहे, तर हा दोहा. दोहा कुठे आलं, कतार. कतार या ठिकाणी. तर इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धविराम हा दोहा, यामध्ये 3 राष्ट्रांनी प्रमुख भूमिका केलेली आहे. त्यापैकी कुठला आहे, तर अमेरिका आहे, बरोबर आहे, कतार आहे आणि इजिप्त. हे 3 लक्षात ठेवा. कैरो इजिप्त मध्ये झालं. ओके. अबुधाबी कशाची राजधानी सांगा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बीसीसीआय लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली, यापैकी कोणाची करण्यात आली, ही आलोक आराध्य सध्या मुंबई हायकोर्टाचे झालेले आहेत, बरोबर आहे. रामसुब्रमण्यम मानव अधिकार आयोग. डी वाय चंद्रचूड आपले काय झाले, निवृत्त 50वे सरन्यायाधीश. अरुण मिश्रा यांचं काय झालं, लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. कोणाच्या, तर बीसीसीआय. बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत, रॉजर बेन्नी. आणि आयसीसीआयचे कोण आहेत, जय शहा. राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता एआय धोरण कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले आहे, यापैकी तर माहिती तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले. यामध्ये बरेच दिग्गज आहेत आणि हे आता म्हणजे पहिलं महाराष्ट्र राज्य होणार आहे जे एआय बुद्धिमत्ता याचं काय करणार आहे, धोरण, बरोबर आहे. आता अमेरिकेचा पण प्रश्न घेतला होता, स्टारगेट जी आहे ही पॉलिसी एआय साठी आहे, ही विचारली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. जवळपास 500 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी आपला सलग कितवा अर्थसंकल्प सादर करणारे 8वा. आतापर्यंत 7 केले. सर्वाधिक करणारे कोण कोण बरं सांगा, सर्वाधिक आतापर्यंत कोणी केलेले आहेत, हा मोरारजी देसाई आहेत, त्यानंतर चिदंबरम आहेत आणि त्याच्यानंतर आता निर्मला सीतारामन. हे काय करणार आहेत, आपला 8वा अर्थसंकल्प सादर करणार आहे. वार्षिकांक चालू घडामोडीचं इथे तुम्हाला दिसतंय, बरोबर की नाही. हे 199 आहे, माफक आहे, बरोबर की नाही. आतापर्यंत आपण पाहिलं की आपण बाहेर गेल्यावर 199 रुपये आपण कसेही खर्च करून टाकतो. पण विचार करा, जे 199 तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये येणार जे काही प्रश्न आहेत त्याबद्दलचं आहे आणि जे तुम्हाला भविष्य घडवू शकतं, तर त्यासाठी आपण ही किंमत पाहणार आहोत का. प्रश्न किमतीचा नाहीये, प्रश्न येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न जे आहेत ते प्रश्न येण्याच्या बाबतीत आहेत. त्यामुळे मी नक्कीच सतत सांगतोय, लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्य आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची झालेली आहे, तर दिनेश वाघमारे यांची झालेली आहे. माजी काय आहेत, नितीन करीर. हे मुख्य कोण होते सांगा बरं. राजीव जलोटा हे कुठले आहेत बरं, राजकुमार देवरा हे कुठले आहेत, राजीव जलोटा हे कुठले होते, सांगितलं होतं त्यावेळेला. नितीन करीर नंतर आता कोण झालेले, सुजाता सौनिक, बरोबर की नाही. चला,
ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती कोणत्या सशस्त्र दलाच्या महासंचालक पदावर करण्यात आलेली आहे? सीआरपीएफ. ओके, हे काय आहे? एनआयए म्हणजे याचे कोण आहेत सध्याचे? सदानंद दाते आहेत, बरोबर की नाही? चला, राजविंद्र सिंग भट्टी कोण आहेत? सीआयएसएफ. बीएसएफ चे दलजीत, बरोबर की नाही? सीआरपीएफ आता ज्ञानेंद्र प्रताप सिंह 2027 पर्यंत ते राहतील आणि सदानंद दाते एनआयएचे. चला, विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात आलेला आहे. आलं का लक्षात? ज्ञानपीठ पुरस्कार कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. सुधीर रसाळ साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे यावर्षी. कृष्णात खोत यांना रिंगणसाठी मिळालेला आहे. ओके, आणि हा पहिलाच आहे विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पहिला मधु मंगेश कर्णिक यांना. कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेचा भागीदार देश बनला आहे? तर नायजेरिया हा देश काय झालेला आहे? भागीदार देश बनलाय. कितवा बनलाय? 9वा. अझरबैजानला कुठला झालं? COP29, बरोबर आहे की नाही? आणि मलेशियाला आता आपण पाहिलं T20 जी अंडर T20 महिला वर्ल्ड कप जो आहे हा मलेशियाला होणार आहे. राजमुंद्री येथील केंद्रीय तंबाखू संशोधन संस्थेचं नाव बदलून कोणतं नाव ठेवण्यात येणार आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन टोबॅको की डेव्हलपमेंट की नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल ऍग्रिकल्चर. चौथा जो आहे हा, बरोबर. राजमहेंद्र येथे काय? तंबाखू संशोधन. तंबाखू विरोधी दिवस 31 मे, बरोबर आहे. आणि याची ब्रँड अँबॅसिडर कोण आहे तंबाखू विरोधी दिवसची? तर PV सिंधू. ओके, चला. निकोटीन हे त्यामध्ये प्रमुख असतं. जानेवारी महिन्याचं 2025चं इथे तुम्हाला काय दिसतंय? चालू घडामोडीचं मासिक दिसतंय, बरोबर की नाही? नक्कीच घ्यायचं. चला पुढे जाऊया. ला पारोस नौदल सराव 2025 कोणी आयोजित केलेला आहे? तर तो फ्रान्सने आयोजित केलेला आहे. आला का लक्षात? भारतही आहे आणि भारताकडनं कोणती आहे बरं याच्यामध्ये सहभागी झालेली? तर INS मुंबई ही यामध्ये सहभागी झालेली आपली युद्ध नौका आहे, हेही लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊया. कोकणात कोणते गाव हे मधाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे? तळवडे, मालेवाडी, आगरवाडी, कॅडे. तर तळवडे. आला का लक्षात? दापोली मधलं आहे, दापोली तालुक्यातलं रत्नागिरी. तिथे कोकणात काय होणार आहे? मधाचं गाव. आतापर्यंत आपण मांगर बघत होतो, आता कोकणातही होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मधाचं गाव करण्याचं राज्य सरकारचं मानस आहे. चला पुढचा प्रश्न काय बरं? कोणाच्या अध्यक्षतेखाली 74वी मराठी वाङ्मय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे? तर डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आयोजन करण्यात आले. तारा भवाळकर हे 98वे मराठी साहित्य संमेलन जे आहे याचे अध्यक्ष आहेत आणि ते कुठे होतंय? दिल्लीला, बरोबर की नाही? भारत सासणे काय आहे? भारत सासणे हे काय आहेत बरं? 95 उदगीरमध्ये झालं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, याचे अध्यक्ष. आणि बाल पुरस्कार, साहित्य अकादमीचा बाल पुरस्कार या श्रेणीमध्ये यांना पुरस्कार मिळालेला आहे. कुठला त्यांचं? तर शमशेर आणि भूतबंगला यासाठी. खो खो खेळाच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता संघ कोणता आहे बरं? तर तो भारत आहे. कुठे झालाय? दिल्लीमध्ये आयोजन. नेपाळला हरवून, दोन्ही ठिकाणी नेपाळला हरवून. महिला आणि पुरुष गटांमध्ये कोण जिंकलेला आहे? पहिलाच, तर तो भारत जिंकलेला आहे. माझा प्रश्न आता असा आहे की हा दुसरा जो होणार आहे, हा दुसरा खो खोचा वर्ल्ड कप कुठे होणार आहे? चला पुढे जाऊया. फिलिपिन्स देशानंतर भारत सरकार ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोणत्या देशाला निर्यात करणार आहे? तर हा ब्रह्मोस जो आहे हा फिलिपिन्स नंतर इंडोनेशिया याला काय करणार आहे? निर्यात करणार आहे, बरोबर आहे की नाही? आणि इंडोनेशियाचे कोण? प्रबोवो सुबियांतो हे आता काय आहेत बरं? आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत 26 जानेवारीला, बरोबर की नाही? डिसेंबर आपलं चालू घडामोडीचं जे मासिक आहे तुम्हाला सर्वांना उपलब्ध आहे. ओके, प्रत्येकाने आवर्जूनच घ्यायचं, कारण सांगितलेलं आहे, सांगायची गरज नाहीये. कोणत्या क्रिकेट संघाने 2024-25 हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे? विजय हजारे ट्रॉफी ही कोणी जिंकले? कर्नाटकने जिंकलेली आहे. कोणाला हरवून? विदर्भ हा उपविजेता आहे. उपविजेता कोण आहे? तर विदर्भ आहे, बरोबर की नाही? तर हे लक्षात ठेवा. साधारण कितवं संस्करण होतं याचं? 32वं, बरोबर की नाही? चला
हा, याचं आयोजन कुठे झालं होतं? कुठे झालं होतं? गुजरातमध्ये झालं होतं, बरोबर की नाही? 505 फेस्टिवल 2025 कुठे आयोजित केला गेला आहे? 505 फेस्टिवल हे कुठे केलेलं आहे? अरुणाचल प्रदेश, बरोबर की नाही? दुसऱ्या महायुद्धाशी कनेक्टेड आहे, हे लक्षात ठेवा. 505 फेस्टिवल. कवचम हे कोणत्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विकसित केलेलं आहे? तर केरळ. तर केरळने काय केलेलं आहे? कवचम म्हणजे जे आपत्ती येते, हा, पाऊस, त्याच्यानंतर भूकंप, जे काही डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड काही होण्याची जी शक्यता आहे, धोका आहे, यामध्ये काय केलेलं आहे? तर दिवे आहेत, त्यानंतर स्पीकर्स आहेत, जे 1.5 किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज जातो, त्यामुळे येणारी सूचना ही सांगता येते. आला लक्षात? सायरन्स आहेत. तर हे सगळं कोणी केलेलं आहे? कवचम. तर केरळ या राज्याने केलेलं आहे. जागतिक स्मारक पाहण्याची यादी 2025 यात सहभागी करण्यात आलेल्या मुसी इमारत यांचा संबंध कशाशी आहे? तर तो हैदराबादचे. आणि मुसी ही कोणाची उपनदी आहे? कृष्णेची आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके. भोपाळ आयसो सायनाइड ही जी गॅस जो गळती झाली होती, हे आता महत्वाचं आहे, जे परीक्षेमध्ये विचारतायत, कारण त्याला 40 वर्ष झाली. ही घटना घडली होती भोपाळ मध्य प्रदेश, कधी? 1984 ला. ओके. उज्जैनमध्ये काय आहे रे? सांगा. महाकुंभमेळा. लक्षात ठेवा, कुंभमेळ्यावर विचारलं जाईल. महाकुंभमेळा 144 वर्षानंतर, कुंभमेळा हा प्रत्येकी 12 वर्षानंतर, अर्ध कुंभमेळा किती वर्षानंतर तुम्ही सांगा. ऑपरेशन चिवालरस नाईट 3 याचा संबंध कशाशी आहे? तो यूएई, बरोबर आहे. जे गाझा आहे तिथे 200 टन खाद्य पदार्थ याचं काय करणार आहेत? पुरवठा करणार आहेत. तर हे जे ऑपरेशन आहे हे यासाठीच आहे, हे लक्षात ठेवा. इराणचं कोण आहे सध्याचे? पजेशकियान आहे, बरोबर आहे की नाही? इजिप्तचे कोण आहेत? अब्दुल फतेह अल सिसी. चला, हे आपलं काय आहे? आपण लवकरच बॅच घेऊन येतोय. नवीन बॅच आपली लवकरच लॉन्च होणार आहे आणि ती आपली किती असणार आहे? तर 13वी असणार आहे, लक्षात ठेवा. ओके. कितवी बॅच आपली ही? 13वी बॅच. चलो, भेटणारच आहोत लवकर. जीआय टॅग मिळालेल्या व्हर्जिन नारळ तेल याचा संबंध कोणत्या कशाशी आहे? व्हर्जिन नारळ तेल, तर हा अंदमान आणि निकोबार याच्याशी आहे. जवळपास 8 जे आहेत, 8 काय बरं? 8 असे 7 असे उत्पादन आहेत ज्याला जीआय टॅग मिळालेला आहे आणि ज्यामध्ये हे व्हर्जिन तेल आहे, त्यानंतर चटई आहे, बरोबर आहे. असे वेगवेगळे अंदमान आणि निकोबारचे जे उत्पादन आहेत त्यांना मिळाले. तर व्हर्जिन नारळ तेल याला जीआय टॅग मिळालाय आणि 118वा हा मन की बात या सदरामध्ये त्यांनी याला दिलेलं आहे. मोदी यांनी व्हर्जिन नारळ तेल याला काय दिलेलं आहे? जीआय टॅग. तिसरे खाण मंत्री संमेलन हे कुठे आहे? सुरू झालेलं आहे आसाम, छत्तीसगड, ओडिसा, महाराष्ट्र. तर हे कुठे झालेलं आहे? ओडिसामध्ये. कुठे? ओडिसा. तिसरे खाण मंत्र्यांचे संमेलन. इंडिया ओपन बॅडमिंटन 2025 मध्ये महिला एकेरीची विजेता कोण बनलेली आहे? तर येन से यंग ही बनलेली आहे. ओके. मालविका बनसोड पण विचारले गेलेले आहेत परीक्षेमध्ये की याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे. पीव्ही सिंधू पहिली महिला जिने 2 ऑलिम्पिक पदकं पटकावलेली आहेत, 2016 रिओ आणि 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये. इंडिया ओपन बॅडमिंटन. एनडीआरएफने 20वा स्थापना दिवस कुठे साजरा केला? आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल की केरळमध्ये? कुठे गेलेला आहे? आंध्र प्रदेशमध्ये, बरोबर की नाही? एनडीआरएफने कुठे गेलाय? आंध्र प्रदेश या ठिकाणी 20वा स्थापना दिवस कोणत्या वर्षी झाला एनडीआरएफ? तुम्ही सांगा मला. विजन 2047 अंतर्गत राज्यातील कोणत्या मार्गाची उभारणी केली जाणार आहे? तर ए व बी दोन्ही. यामध्ये काय आहेत? नाशिक सोलापूर आणि पुणे बेंगळुरू, बरोबर आहे. ही सुरत पासून येते, सुरत पासून ते सोलापूर पर्यंत आणि पुणे ते बँगलोर, अलग लक्षात. आणि नाशिकच्या कोणत्या ठिकाणी हा कुठे जॉईंट होणार आहे? समृद्धी महामार्ग. ते गावाचं नाव तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. वार्षिक अंक इथे तुम्हाला दिसतोय. वार्षिक अंक काय बरं? 150 रुपयालाच ठेवलेला आहे. 150 म्हणतो, 1,500 प्रश्न आहेत आणि यामध्ये काय बरं? तर 199 ही माफिक फी ठेवलेली आहे. ओके. चलो, भारत पर्व महोत्सव कोणत्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ असणार आहे? तर मधाचं गाव
यावर आधारित असणार आहे. मधाचं गाव कुठलं आहे? मांगर आहे, बरोबर आहे. सौर गाव कुठलं आहे आपलं? महाराष्ट्रातलं झालेलं, भारतातलं तर मोढेर आहे, बरोबर की नाही, जे गुजरातमध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये मण्याची वाडी. फळांचे गाव कुठलं आहे? धुमाळवाडी. आणि पुस्तकांचं गाव कुठलं आहे? भिलार, बरोबर आहे की नाही. भारत पर्व कुठे होणार आहे? लाल किल्ल्याच्या इथे. हा, जे कर्तव्य पथ याच्यावर संचालन होतं त्यामध्ये चित्ररथामध्ये यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही. बेटी बचाव बेटी पढाव या योजनेला किती वर्ष? 22 जानेवारीला झाली आहेत, तर 10 वर्ष. 2015ला सुरुवात झाली होती. हरियाणा पानिपत या ठिकाणनं काय झाली होती? या योजनेला सुरुवात झाली होती. याचे आता 10 वर्ष पूर्ण होत आहे. राष्ट्रीय पराक्रम दिवसाचा संबंध कशाशी आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जो आहे हा याच दिवशी, कधी? 23 जानेवारी आहे ना, 23 जानेवारीला झालाय. आणि याच्याशी संबंधित राष्ट्रीय पराक्रम दिवस हा आहे. ओके, त्यावेळेला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट स्टारगेट याचं अनावरण केल्याचा संबंध मागाशीच म्हटलं मी. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये ओपन ए आहे. ओपन ए आय याची मदत घेऊन ते करणार आहेत. ओपन ए आयचे कोण आहेत सांगा बरं, त्यांचं नाव सांगा. आणि ओपन ए आयचं आपण काय म्हणतो? चॅट जीपीटी, बरोबर की नाही. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? याचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात आले, गांधीनगर, बरोबर की नाही. चला पुढे जाऊया. जानेवारी महिन्याचं चालू घडामोडीचं आपलं मासिक तुम्हाला सर्वांना उपलब्ध आपल्या ऍपमध्ये आहे. आणि याचं किती आहे? फक्त 20 रुपये मूल्य. दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना याची कोणत्या राज्य सरकारने सुरुवात केली? छत्तीसगडने. वर्षाला किती? 10,000. हे लक्षात घ्या, वर्षाला 10,000 जे भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी. तामिरा भरानी, कारुमेनियार आणि नांबियार ही नदी जोड योजना कोणत्या राज्याची आहे? तर ही तामिळनाडू राज्याची. कोणत्या राज्याची? तामिळनाडू राज्याची. याआधी केन आणि बेतवा मी तुम्हाला सांगितले, मध्य प्रदेश. राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025 कुठे झालेली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. कुठे झाली आहे? नवी दिल्ली. ओके. कोणत्या देशाने पॅरिस करारातून माघार घेतलेली आहे? तर अमेरिकेने काय केले? तर पॅरिस करार. बरेच काही अमेरिकेने, डोनाल्ड ट्रम्पने यावेळेला काय केलेलं आहे? वेगवेगळे धोरणं जी आहेत त्याची घोषणा म्हणा केलेली आहे. यापैकी WHO बाहेर पडणं, पॅरिस करारातनं बाहेर पडणं, त्यानंतर मेक्सिको याच्या सीमेवर आणीबाणी जाहीर करणं, राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी याचं जाहीर करणं, असे बरेच काही त्या आहेत. तर त्यापैकी पॅरिस करार जो आहे या पॅरिस करारातनं बाहेर पडलेला आहे. अच्छा, मला एक सांगा, हा पॅरिस करार कोणत्या वर्षी झाला? तुमच्यासाठी प्रश्न. कोणते क्षेपणास्त्र प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे? तर यापैकी प्रलय हे काय होणार आहे? तर या वर्षीच्या म्हणजेच 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या जो 76वा असणार आहे प्रजासत्ताक, आणि प्रोमो सुबियांतो असणार आहेत त्याचे प्रमुख पाहुणे. तर यामध्ये प्रलय हे काय आहे? परेडमध्ये सहभागी असणार आहे. ओके, यापैकी अग्निफायरची रेंज सर्वात अधिक आहे, बरोबर आहे की नाही. तर हे लक्षात ठेवा, याचं उत्तर काय? प्रलय. तर अशा पद्धतीने आपण आठवडाभर प्रश्न घेतले होते. 50 प्रश्न आहेत. आपला टिक्कर मराठीचं जे लिंक आहे, टेलिग्राम लिंक, याला जॉईन करायचं. नवीन असाल तर आपला ऍप जो आहे तो डाउनलोड करायचा, कारण याच्यामध्येच तुम्हाला PDF मिळणार. डाउनलोड करायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर काय करायचं, तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. लिंक जी आहे ती शेअर करणं फार महत्वाचं आहे. आलं का लक्षात? लिंक शेअर करा. आणि जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, बरोबर की नाही. आवडणं महत्वाचं आहे. जर आवडलं तरच लाईक करा, पण शेअर मात्र जरूर करा, एवढीच विनंती आहे. कारण आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मुलांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, जे एकलव्यासारखे एकटेच लढतायत, प्रयत्न करतायत, आणि त्यांना हताश होऊ नये, ते निराश होऊ नये, त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच एक इच्छा असल्यामुळे हा जो उपक्रम आहे, जो चालू घडामोडीचा, हा तुमच्यासाठीच आहे. आणि यातनं
तुम्हाला खूप काही मिळावं आणि तुम्ही कोणत्या तरी पदावर पोचावं हीच सदिच्छा आहे. आणि इथेच आपण आपलं लेक्चर थांबूया. पुन्हा भेटूया चालू घडामोडीमध्ये. जय हिंद.